पिपाणी चिन्हावरून लोकसभेत फटका बसल्याचा दावा करत शरद पवार गट आता निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करणार आहे। चिन्ह आणि नाद या साधर्म्यामुळेच आता आगामी निवडणुकीत पिपाणी चिन्ह हटवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पाहूयात। पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्याचा दावा करत शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहे। आगामी विधानसभेत परत तीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तुतारीशी साधर्म्य सांगणारं पिपाणी हे चिन्ह हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। अजित पवारांना निवडणूक आयोगाने पक्षाची मालकी आणि घड्याळ चिन्ह दिल्यानंतर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं। मात्र याच निवडणुकीत काही अपक्षांना निवडणूक आयोगानं फक्त तुतारी हे चिन्ह दिलं। वास्तविक या वाद्याला महाराष्ट्रामध्ये पिपाणी म्हणतात, पण निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये या चिन्हाचं नाव तुरी अर्थात तुतारी आहे। अपक्ष उमेदवारांनी तुतारी म्हणून त्यांचा प्रचारही केला। एका बाजूला शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असं होतं आणि दुसरीकडे काही अपक्ष उमेदवारांना फक्त तुतारी असं चिन्ह दिलं गेलं। यामध्ये हजारो मतदारांचा गोंधळ झाल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय। संजय गाडे म्हणून अपक्ष उमेदवार होता, त्याचं चिन्ह जे होतं त्याच्यामध्ये साम्यता आल्या अशा प्रकारची थोडीशी संभ्रमावस्था झाल्यामुळे ती मिळालेली मतं त्यांना ती 37,000च्या दरम्यान मिळालेली मतं यातली काही प्रमाणात सोडली तर बहुतेक मतं ही तुतारीची मिळाली अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी हे इथंच नव्हे तर बीडला पण तसंच झालं। राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उमेदवार तुतारी चिन्हाला मतदान करा म्हणून जनतेला कन्व्हिन्स करत होते। त्यांचे उमेदवार किंवा शशिकांत शिंदे साहेब हे काय भांग पिऊन प्रचार करत होते का? ट्रम्पेट या चिन्हाचं तुतारी नामकरण मराठीत हे निवडणूक आयोगाने केलेलं आहे। संजय गाडेनं बारसं घातलेलं नाही। 35,000 मतांनी निवडून आलेले आहे। उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया काय आहे? महाराज आपण बोलला विश्वास तुमचा होता। शरद पवारांच्या 10 पैकी तब्बल 9 उमेदवारांच्या विरोधात फक्त तुतारी या चिन्हासह अपक्ष उभे राहिले। सातारा लोकसभेमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे होते। चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस। ते 32,771 मतांनी पराभूत झाले। इथं फक्त तुतारी चिन्हावर लढलेल्या अपक्ष संजय गाडेंना 37,062 मतं मिळाली। सर्वाधिक मतदान घेणाऱ्यांमध्ये ते 3ऱ्या स्थानी राहिले। वंचित आघाडीच्या उमेदवारापेक्षाही 3 पटीनं जास्त मतं अपक्ष लढलेल्या तुतारी चिन्हाच्या उमेदवारांना घेतली। नगरमध्ये निलेश लंके 28,929 मतांनी जिंकले। इथे अपक्ष चिन्हावर लढलेल्या उमेदवाराला 44,597 मतं पडली। ते सुद्धा 3ऱ्या स्थानी राहिले। भिवंडीमध्ये बाळ्यामामा 66,121 मतांनी जिंकले। इथे तुतारीवर लढलेल्या उमेदवाराला 24,625 मतं पडली। रावेर लोकसभेमध्ये श्रीराम पाटलांचा 2,72,000 पराभव झाला। इथे तुतारीवर लढलेल्या अपक्षाला 43,982 मतं पडली। माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते 1,20,000 जिंकले। तुतारीवर अपक्ष लढलेल्या व्यक्तीला 58,421 मतं गेली। वंचितपेक्षा जास्त मतं घेऊन अपक्ष 3ऱ्या स्थानी राहिले। बीडमध्ये बजरंग सोनावणे 6,500 जिंकले। इथे सुद्धा तुतारीवर लढलेल्या अपक्षाला तब्बल 54,850 मतं पडली। वंचितच्या उमेदवारापेक्षा फक्त 4,000 मतदान अपक्षाला कमी पडलं। हा रडीचा डाव असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। सामनानं निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करून मुद्दामून गोंधळात टाकणारी चिन्ह दिल्याचा आरोप केलाय। दिंडोरी लोकसभेमध्ये शरद पवार गटाचे भास्कर भगरे तुतारी चिन्हावर लढले। इथे तुतारी चिन्हावर बाबू भगरे म्हणून दुसऱ्या व्यक्तीने अपक्ष अर्ज भरला। शरद पवार गटाचे उमेदवार पेशाने शिक्षक आहे म्हणून त्यांना भगरे सर असं म्हटलं जातं। मात्र निवडणूक आयोगानं 3री पर्यंत शिक्षण झालेल्या
अपक्ष बाबू भगरेंच्या नावापुढे सर असं टोपण नाव लावण्यास परवानगी दिली। भास्कर भगरेंचा 1,13,000 विजय झाला, मात्र बाबू भगरेंना सुद्धा 1,03,632 मतं मिळाली। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। संजय राऊतांच्या आरोपानुसार मशाल चिन्हासारखं दिसणारी चिन्ह अनेकांना दिली गेली। करण पवार हे जळगाव लोकसभेत ठाकरे गटाचे उमेदवार मशाल चिन्हावर उभे होते। या ठिकाणी करण पवार नावाच्या एका दुसऱ्या अपक्षाला रॉकेल ज्यामधून ओतलं जातं त्या नरसाळ्याचं चिन्ह दिलं गेलं, यावरून सुद्धा टीका झाली होती। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे उमेदवार होते। या ठिकाणी गोवर्धन निंबाळकर अपक्ष उभे राहिले। त्यांना कारखान्याची चिमणी हे चिन्ह होतं, त्यावरून सुद्धा सोशल मीडियात बरीच चर्चा रंगली होती। अक्षय मंकणीसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।